एका रात्रीत सर्व काही संपून गेलं. 9 ऑगस्ट रोजी एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळला. मृतिका आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाची 2ऱ्या वर्षाची विद्यार्थी होती. तिच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीला बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. तिच्या शरीरावर जखमा आहेत. पालकांनी पोलिसांना आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की त्यांच्या मुलीने विभागात काहीतरी असे पाहिले आणि ऐकले की जे तिने करायला नको होते. सहकारी आणि अधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलमधील अनेक अनियमिततेकडे तपास यंत्रणा आणि पोलिसांचे लक्ष वेधले आहे आणि असेही सांगितले की जो कोणी या विरोधात उभे राहण्याचे धाडस करेल त्याला काही प्रकारची शिक्षा दिली जाईल. सध्या हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आले असून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीच्या आईवडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं. आपल्या मुलीच्या अशा मृत्यूने आईवडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे. टेलरिंगचं दुकान चालवून आपल्या मुलीला आईवडिलांनी उच्च शिक्षण दिलं. मात्र आमची सर्व स्वप्ने एका रात्री भंगली असल्याची प्रतिक्रिया पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं. आमच्या कष्टाची परतफेड करण्यासाठी, जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिने डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र एका रात्रीत सगळं संपलं. पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टर तरुणीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी देशभरातील डॉक्टरांकडून होत आहे. आपल्या मुलीच्या अशा मृत्यूने आईवडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे. टेलरिंगचं दुकान चालवून आपल्या मुलीला आईवडिलांनी उच्च शिक्षण दिलं. मात्र आमची सर्व स्वप्ने एका रात्री भंगली असल्याची प्रतिक्रिया पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं. आमच्या कष्टाची परतफेड करण्यासाठी, जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिने डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र एका रात्रीत सगळं संपलं. यंदाचं वर्ष आमच्यासाठी खास होतं कारण आमच्या मुलीने यावर्षी दुर्गापूजेचे मोठं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. आमच्या घरातील दुर्गापूजेचं हे 3रं वर्ष होतं. तसेच यावर्षी तिचं वैद्यकीय पदवीचं शिक्षण देखील पूर्ण होणार होतं. त्यामुळे यावर्षी ती उत्साहात होती. मात्र आता तसं काहीच होणार नाही. आता आमची एवढीच आशा आहे की दोषींचा कठोर शिक्षा व्हावी आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली आहे. कुटुंबात ती एक आदर्श मुलगी होती. तिच्या अभ्यासू वृत्ती आणि मितभाषी स्वभावाने ती सर्वांना आपलेसे करत असे. तिने जी आणि मेडिकल अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या, असं एका नातेवाईकांनी सांगितलं. कोरोना काळातील परिस्थिती पाहून
डॉक्टराचं काम पाहून तिने रेस्पिरेटरी मेडिसिन या स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला होता. आर्जिकर कॉलेज तिचं दुसरं घर असल्याचं बोललं जात असे, कारण तिला तिच्या कामाप्रती खूप प्रेम होतं. कामाचे तास आणि शैक्षणिक वेळापत्रक यामुळे तिला झोपायलाही कमी वेळ मिळत असे. तिचे शिक्षक असलेले अर्नब बिस्वास यांनी याबाबत सांगितलं की MBBSची तिने केवळ करिअरची निवड केलेली नव्हती, तिची त्यात आवड होती. ती केवळ शैक्षणिकदृष्ट्या चांगली नव्हती, तर त्या क्षेत्रासाठी खूप वचनबद्धही होती. ती देशातील सर्वोत्तम डॉक्टर बनू शकली असती. कुणी आजारी पडलं की ती खूप अस्वस्थ व्हायची. धन्यवाद. स्टोरी होईल तेवढ्या जास्त प्रमाणात शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा आणि या डॉक्टरला न्याय मिळवण्यात मदत करा. धन्यवाद.